या 7व्या प्रॉब्लेममध्ये साईश, सुमित आणि हेमंत हे 3 पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2:1. दिलेली बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 2019 आणि याच तारखेला या तिन्ही पार्टनरनी धंदा बंद केला आहे, याचा अर्थ धंद्याचं विसर्जन केलेलं आहे. म्हणून सुरुवातीला इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर रियलायझेशन अकाउंट 20 ओळींचा डबल कॉलम, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलमचा 8 ओळींचा आणि बँक अकाउंट ओपन केलाय 6 ते 7 ओळी. लायबिलिटी साईडला बघा, तिन्ही पार्टनरचे कॅपिटलच्या ज्या अमाऊंट दिल्या आहेत त्या आपण मांडतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 90,000, 60,000 आणि 30,000. या प्रॉब्लेममध्ये आउटसाइडर लायबिलिटी 2च दिले आहेत, लोन आणि सन्ड्री क्रेडिटर्स. या 2 लायबिलिटी आपण रियलायझेशनला ट्रान्सफर करणार आहोत, तेव्हा एंट्री होणार आउटसाइडर लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज अंडरलाइन डॅश लोन 12,000, सन्ड्री क्रेडिटर्स 9,000. या 2 लायबिलिटीची बेरीज झाली 21,000. दुसरं बघा, त्याच्यानंतर दिले बँक ओव्हरड्राफ्ट. आपण बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा आउटसाइडर लायबिलिटीच्या यादीमध्ये घेऊ शकलो असतो, पण त्याचं कारण असं आहे की ॲसेट साईडला या प्रॉब्लेममध्ये कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक यापैकी कोणतंच बॅलन्स दिलं नाही आहे. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट हे बँकेचं क्रेडिट बॅलन्स आहे. म्हणून बँक ओव्हरड्राफ्टची जी अमाऊंट आहे 39,000 ती आपण नोंदवली आहे. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 39,000. बाकी ॲसेट साईडला ज्या 3 ॲसेट दिल्या आहेत त्या तिन्ही ॲसेट आपल्याला रियलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करावे लागतील. ॲसेट ट्रान्सफर करताना रियलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स आणि या तिन्ही ॲसेटची आपण इनर कॉलममध्ये यादी केली आहे आणि त्यांची बेरीज बाहेर ठेवली आहे 2,40,000. पहिली ॲडजस्टमेंट बघा, साईश टू डिस्चार्ज द लोन अँड टू टेक डेटर ॲट बुक व्हॅल्यू. त्यापैकी लोन ही लायबिलिटी आहे आणि डेटर ही ॲसेट आहे. साईश टू डिस्चार्ज द लोन म्हणजे लोन ही जी आउटसाइडर लायबिलिटी आहे ती साईश या पार्टनरनी डिस्चार्ज करायचं ठरवलंय, म्हणजे त्याचं पेमेंट करायचं ठरवलंय. तर पार्टनरनी एखादी लायबिलिटी जर पेड केली असेल तर पार्टनर तेवढ्या रकमेचा गिवर असतो, म्हणजे आपण तेव्हा तो क्रेडिट करतो. तेव्हा एंट्री झाली आहे रियलायझेशन अकाउंट डेबिट टू साईश कॅपिटल अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू साईश कॅपिटल अकाउंट आणि कर्जाची रक्कम आपली आहे 12,000, कंसात दिले लोन डिस्चार्ज आणि साईश कॅपिटल क्रेडिट आहे. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट साईशच्या कॉलममध्ये 12,000. त्याच साईशनी टेक डेटर ॲट बुक व्हॅल्यू. साईशनी डेटर घेतला, याचा अर्थ डेटरकडून जेवढी रक्कम आली आहे ती रक्कम साईशनी स्वीकारली आहे. मग डेटरकडून आपल्याला येणं होतं 45,000, तर डेटरकडून आलेले 45,000 रुपये हे सुद्धा साईशने स्वीकारलेले आहेत. ॲसेट घेतल्यावर पार्टनर आपण डेबिट करतो, कारण तेवढ्या रकमेचा तो रिसिव्हर असतो. तेव्हा एंट्री झाली साईश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन अकाउंट साईशच्या कॉलममध्ये 45,000 आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय साईश कॅपिटल अकाउंट 45,000
कंसात लिहिलं आहे डेटर्स टूक ओव्हर. दुसरी ॲडजस्टमेंट पाहिजे आहे प्लांट रिलाईज 1,35,000 आणि तिसरी ॲडजस्टमेंट पण त्याच प्रकारची आहे स्टॉक रिलाईज 72,000. रिलाईज म्हणजे त्या ॲसेटची मार्केटला विक्री करून आपल्याला रक्कम मिळाली आहे म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंटची एकत्र एंट्री केली आहे. बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट त्या दोन अमाऊंटची बेरीज होते आहे 2,07,000 म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट 2,07,000 आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट प्लांटचे मिळालेत 1,35,000 आणि स्टॉकपासून मिळालेत 72,000. या दोन अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलममध्ये ठेवली आहे 2,07,000. 4 नंबर ॲडजस्टमेंट क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹45. क्रेडिटरना जेव्हा आपण रक्कम पेड करायला गेलो तेव्हा आपल्याला 45 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. याचा अर्थ 45 रुपये आपल्याला कमी द्यावे लागले म्हणून सन्ड्री क्रेडिटरची मेन अमाऊंट आहे 9,000 म्हणजे 9,000 रुपये आपल्याला द्यावे लागले नाहीत तर 45 वजा करून आपण प्रत्यक्ष पेमेंट केलं आहे 8,955. लायबिलिटी पेड केल्यावर एंट्री करतो आपण रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 8,955 कंसात दिले क्रेडिटर्स पेड ऑफ आणि इकडे सुद्धा वजाबाकी कंसात करून दाखवली आहे 9,000 वजा 45 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 8,955. सर्व लायबिलिटी आपल्या पेड करून झालेल्या आहेत. आता आपल्याला रिलायझेशन अकाउंटवरचा प्रॉफिट लॉस काढायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये रिलायझेशन अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज जास्त आहे 2,73,000. तीच आपण डेबिट साईडला पण नोंदवली आहे आणि त्यातून या तीन अमाऊंटची बेरीज मायनस करून फरक जो काढला आहे 12,045 हा आपल्याला प्रॉफिट आहे कारण क्रेडिट साईडची बेरीज जास्त डेबिट साईडला फरक म्हणजे प्रॉफिट. हा प्रॉफिट आपल्याला 3 पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये म्हणजे 2:1 मध्ये विभागून दाखवायचा आहे म्हणून 12,045ला 5नी भाग घालवल्यानंतर भागाकार आपला आला आहे 2,409 आणि या भागाकाराला 2नी गुणल्यानंतर पहिल्या दोघांचा प्रॉफिटमधला शेअर मिळतोय 4,818. बघा एंट्री झाली आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिलं आहे टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडरलाईन डॅश कंसामध्ये प्रॉफिट आणि तिन्ही पार्टनरची नावं अशा पद्धतीने लिहिली आहेत आणि प्रॉफिट त्यांच्या समोर विभागून दाखवलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 4,818 4,818 आणि 2,409. या पण प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट साईडच्याच कॉलमची बेरीज तिघांची पण जास्त आली आहे म्हणून या तिघांच्या ज्या आपण बेरजा केल्या आहेत ह्याच बेरजा डेबिट साईडला पण नोंदवल्या आहेत आणि त्यातून साईशची डेबिट्स कॉलममध्ये असलेली 45,000 वजा केल्यानंतर त्याचं बॅलन्स आलं आहे 61,818. सुमित आणि हेमंत यांच्या डेबिट कॉलममध्ये यापूर्वी कोणतीच नोंद झालेली नाही आहे म्हणून त्यांच्या ज्या बेरजा आहेत तेच त्यांचे बॅलन्स राहतील. हे तिघांचे पण बॅलन्स आपल्याला बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत म्हणून या फरकाला आपण नाव टाकलं आहे टू बँक म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय साईश कॅपिटल अकाउंट 61,818 बाय सुमित कॅपिटल अकाउंट 64,818
आणि बाय हेमंत कॅपिटल अकाउंट 32,409 अशा पद्धतीने बँक अकाउंट आपला टॅली होतोय 2,07,000.